भाई सोलापूरमध्ये पण असे प्लेसेस असते मला माहितच नव्हतं. मागं भुईकोट किल्ला तुम्ही बघू शकता. ओके, तर मंडळी आता सध्या मी कुठे आहे ते मी आता तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. सो 1000 ज्योतिर्लिंगची महादेवची जी पिंड आहेत ते तर तुम्ही पाहिलाच असाल. पण आता जो मी नेक्स्ट स्टॉपला आलोय तो स्टॉप आहे सिद्धेश्वर मंदिर. पप्पा बोलले बाबा तू सिद्धेश्वर मंदिर पण पहा, त्याच्यामुळे म्हणलं बाबा चला, पप्पा म्हणताय तर मग करून येऊ. सो मंडळी मी आलोय आता सिद्धेश्वर मंदिराकडे. आता सध्या आपण कार पार्क केले आणि आता आपण जाऊयात. इथं पप्पा तुम्ही लास्ट टाइम कधी आलता? 10-12 वर्ष. 10-12 वर्षातून आधी आलो मी तर आलो पण नाही इथं. काल तो नाही ना शूज ठेवायच्यात का? भाई सोलापूरमध्ये पण असे प्लेसेस असते मला माहितच नव्हतं. म्हणजे मी आतापर्यंत सोलापूरला फक्त शॉपिंग करायला आणि कपडे घ्यायला चाललोय. कुठं दिवाळीची शॉपिंग असली मी आतापर्यंत फक्त मला माहितच नाही सोलापूरमध्ये असे पण प्लेसेस आहेत. बोटिंग पण आहे इथं का बंद आहे? कोण दिसत तर नाहीये. हा कोणता किल्ला आहे पप्पा? सोलापूरचा किल्ला. अरे अरे हो की असं आहे ना. वाव, कोणता किल्ला आहे म्हणला? भुईकोट. 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 भुईकोट म्हणजे जमिनीवरील. मंडळी बघू शकतात किती छान आहे. आणि बघा इकडे बागाही बघू शकतात. मागं भुईकोट किल्ला तुम्ही बघू शकतात. आता तर आपल्याला जमणार नाही, आता तर खूप उशीर झालाय. आता सायंकाळ होत आले आणि आपण 2 मंदिर तर आपण केलंय, दर्शन घेतले, म्हणजे घ्यायचंय दर्शन. तर मंडळी बघू शकतात हे श्री सिद्धरामेश्वरम योग समाधी आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय आणि प्रवेश करून मग आपण दर्शन घेऊ आणि मग घेऊयात. अंशूला गेली. अयो 500ची नोट पण आहे का सोबत? मग ह्याच्यातलेच घ्या की. 500 घ्या, 150ला आहे ना, बाकीचे पैसे द्या वापस. मग मी बोटिंग करायचं म्हणाले, चला बोटिंग करू. मंडळी आता आपण बोटिंग करायला चाललोय. श्री सिद्धेश्वर देवस्थान नौका विहार. चालू आहे का बंद आहे? चालू आहे का? कसं आहे तिकीट? एकाला 100. अयो मला तिघ जण होईल. तिघाला नेतो का? तिघाला बारक्यामध्ये गोल फिरवणार ना सगळीकडे? नाहीतर इथूनच गोल फिरूची पूर्ण गोल. हा चालतंय. चला म्हणजे कसा दिसायला मला सांगा. मस्त लाईफ जॅकेट घातले आपण. आहेत आपले पप्पा चाललेत, मम्मीची एंट्री आणि मग चला. बघा मंडळी बघू शकतात पूर्ण बोट पॅक झालेली आहे.
मागे एक सीट रिकामी केली, ते पण माझ्या वजनामुळं. माझ्या वजनाचा असा गैरफायदा व्हायला शक्यतो. ही बोट अशी एका साईडला जंप होऊ शकते, त्याच्यामुळे बॅलेन्स होण्यासाठी मागची सीट रिकामी केली. ओके, तर मंडळी आता आपण निघूयात आता वापस. आपण इकडून आहे राईटला, इकडे चला. मंडळी घरी आलोय आपण, उशीर झाला यायला. आता जरा आपण जरा फ्रेश होत आणि काय नाही आता आराम करूयात आता आपण. ओके, तर मंडळी आजचा व्लॉग आपण एंड करून टाकूयात. आज मस्त सोलापूरला आज छान टूर झाला एक दिवसाचा. सो तुम्ही मला सांगा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. ओके, उद्या आपण असंच एक चांगल्याशा मस्त एक मजेशीर नवीन ब्लॉगमध्ये येऊयात वापस. ओके, सो आता टेक केअर, बाय. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.